नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अतिशय चवदार, खमंग, पौष्टिक, झटपट तयार होणारी मेथीची भाजी. साधी सोपीच आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. एकदम ताजी आणि कवळी अशी मेथीची भाजी मी इथे घेतलेली आहे. आणि पानाबरोबर जो कवळा देठ आहे ना, तो देखील घ्यायचा आहे. म्हणजे चव अजून देठांची भाजीमध्ये छान अशी उतरते. भाजी बनवताना भाजी कधीही चिरून घ्यायची नाही, त्यामुळे कडूपणा येतो. तर आपल्याला भाजी स्वच्छ करायची होती, त्यासाठी मी काय केलेलं आहे, भाजी बुडेल इतपत पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे आणि 5 ते 7 मिनिटं भाजी तशीच ठेवली होती. त्याच्यामुळे काय होतं, माती वगैरे जी चिकटलेली असते ती आपोआप पाण्यामध्ये विरघळली जाते आणि भाजी स्वच्छ करायला सुद्धा सोपं जातं. आणि इथे आपल्याला भाजी पूर्णपणे अशी निथळून घ्यायची आहे. अशा पद्धतीने भाजी निथळून घेतल्यानंतर पुन्हा एकदा 1 ते 2 पाण्याने आपल्याला भाजी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. तर भाजी ते मी 1-2 वेळा पाण्याने धुवून पूर्णपणे त्यातलं पाणी मी निथळून घेतलेलं आहे. आता इथे मी कढईमध्ये काय केलेलं आहे, 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाव चमचा जिरे. जिरे टाकल्यामुळे काय होते, तर जी भाजीची चव आहे ना ती खूप छान येते. आणि लसणाचं प्रमाणसुद्धा भाजीमध्ये थोडंसं जास्त ठेवायचं आहे. 1.5 चमचा ठेचलेला लसूण घालायचा आहे आपणाला आणि लसणाला हलकासा आपणाला कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपणाला 1-1.5 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या घालायच्या आहेत आणि त्यासुद्धा आपणाला लसूण लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता लसणाचा कलर लालसर असा झालेला आहे. आता यामध्ये भिजवलेल्या मुगाची डाळ घालायची आहे आणि ती सुद्धा हलकीशी आपणाला यामध्ये परतून घ्यायची आहे. तर डाळ सुद्धा आपण हलकीशी अशी परतणार आहोत. त्यानंतर आपण जी धुवून घेतलेली मेथी होती ती याच्यामध्ये ॲड करायची आहे. मेथी तेलामध्ये घातल्यानंतर लगेच परतायची गडबड अजिबात करायची नाही आहे. यामध्ये मेथी ॲड केल्यानंतर यावरती चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे. आणि मेथी मिक्स करण्यासाठी देखील एक खास पद्धत आहे, ती म्हणजे चमच्याचा मागचा जो दांडा आहे ना, त्याने भाजी आपणाला मिक्स करायची आहे. मेथी जास्त वेळ देखील मिक्स करायची नाही, त्याच्यामुळे मेथीमध्ये कडूपणा वाढतो. इथे तुम्ही पाहू शकता पूर्णपणे मेथी खाली बसलेली आहे आणि आपली मेथी व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे. आणि याला जे पाणी सुटलेलं आहे त्या पाण्यामध्येच मेथी आपण शिजवून घेणार आहोत. मेथीतला पाण्याचा अंश थोडासा कमी झाल्यानंतर यामध्ये 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर असं कूट टाकलेलं आहे आणि याला सुद्धा मिक्स करायचं आहे. मिक्स केल्यानंतर याला एक वाफ आणायची आहे आणि इथे आपली ही मेथीची भाजी तयार झालेली आहे. जिरे, मुगाची डाळ, लसूण याच्यामुळे पचायला ती हलकी झालेली आहे आणि पित्तशामक देखील आहे. चवीलाही खूप छान लागते. अशी गरमागरम भाजी आपली खाण्यासाठी इथे तयार झालेली आहे. भाजी बनवत असताना ती हाताने तोडूनच करायची. पानं, देठं असं सगळं तोडून ही भाजी निवडून घ्यायची आहे. भाजी बनवताना कापून बनवली तर चवीमध्ये फरक पडतो. तर आजची ही मेथीची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.